हॅलो स्टुडंट्स, MPVTच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल आपण एक केमिस्ट्रीचा चॅप्टर चालू केला होता. चॅप्टरचं नाव काय आहे? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. त्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर केमिस्ट्रीची डेफिनेशन किंवा केमिस्ट्रीची व्याख्या, त्याची व्याख्या काय लिहिली होती. ऑलरेडी मी आजही ती बोर्डवर लिहिलेली आहे. डेफिनेशन मी काय लिहिली आहे? द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. म्हणजे विज्ञानाची अशी शाखा की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. कुणाचा करायचा आहे? मॅटरचा करायचा आहे. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्यांचे भौतिक अँड रासायनिक गुणधर्म. अँड द फिजिकल अँड केमिकल चेंज इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन्सला या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये होणारा बदल यांचा स्टडी करणं म्हणजेच कोण झालं? केमिस्ट्री. नंतर आपण काय पाहिलं होतं? इथे एक नेम आहे किंवा इथं मी काय लिहिले? मॅटर. तर या मॅटरची पण आपण काय बघितली होती? डेफिनेशन बघितली होती किंवा त्याची व्याख्या बघितली होती. त्याची व्याख्या काय होती? तर एनिथिंग विच ऑक्युपाय द स्पेस अँड विच हॅव द मास विच इज नोन ॲज द मॅटर. म्हणजेच काय? तर अशी एखादी वस्तू की ज्याला स्वतःचं वस्तुमान आहे आणि जी ती ज्या जागेवर त्याला आपण ठेवतो ती जागा व्यापते, म्हणजेच काय? तर मॅटर. ओके, हे झालं कालपर्यंत. आज आपल्याला काय बघायचं आहे? काल मी क्लासिफिकेशन म्हणजे आपण नेक्स्ट आपण कुठला पॉईंट चालू केला होता? नेचर ऑफ केमिस्ट्री चालू केला होता. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं? तर केमिस्ट्रीचे 5 टाईप्समध्ये काय होतं? त्याचं क्लासिफिकेशन होतं. म्हणजेच काय? तर त्याचं 5 क्लासिफिकेशन्स आहेत. पहिलं कुठलं आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरं कुठलं आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरं कुठलं आहे? फिजिकल केमिस्ट्री. चौथं बायोकेमिस्ट्री आणि 5वं ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, काल मी हे पण एक्सप्लेन केलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. तर याच्यामध्ये मी याचा अर्थ पण लिहिलेला आहे. पहिला कोण आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याला काय म्हटलं जातं? रसायनशास्त्र, सेंद्रिय रसायनशास्त्र. ओके, आपण याची डेफिनेशन पाहूया. बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच काय? सेंद्रिय रसायनशास्त्र. याची डेफिनेशन काय सांगितली होती मी काल किंवा त्याची व्याख्या काय सांगितली होती? तर असे कंपाऊंड्स किंवा अशा कंपाऊंड्सचा स्टडी की ज्याच्यामध्ये कार्बन हा प्रेझेंट असतो. म्हणजेच काय? द स्टडी ऑफ द कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे ज्या पदार्थांमध्ये कार्बन प्रेझेंट आहे अशा कंपाऊंडचा स्टडी करणं म्हणजेच कोण झालं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय सांगितलं होतं मी काल? स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ओके, फॉर एक्झाम्पल याचं काय आहे? तर हायड्रोकार्बन, डिझेल किंवा पेट्रोल घेऊ शकता तुम्ही. तर आता मी याच्यामध्ये एक डिफरन्स लक्षात ठेवण्यासारखा आहे. तो काय आहे? तर हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रो म्हणजे काय? हायड्रोजन. कार्बन म्हणजे काय? सी. त्याचा सिम्बॉल काय आहे कार्बनचा? सी. हायड्रो मीन्स हायड्रोजन. हायड्रोजनचा सिम्बॉल काय आहे? एच. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला कंपाऊंड तुम्ही कसा ओळखणार? तर ज्याच्यामध्ये कार्बन हा नेहमी हायड्रोजन सोबत काय असतो? बॉन्डेड असतो. म्हणजेच काय? तर ज्यावेळेस कार्बन हा हायड्रोजन सोबत जोडलेला असतो तो म्हणजे कोण असतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कंपाऊंड असतो. ओके, हा एक डिफरन्स तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही कसा ओळखणार? की ज्याच्यामध्ये कार्बन हा हायड्रोजनला काय असतो? बॉन्डेड असतो. तो म्हणजे कोण झाला? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला म्हणू शकतात. दुसरा कुठला आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याचं मीनिंग काय आहे? अजैविक रसायनशास्त्र. याची डेफिनेशन काय आहे? आता बघा, इथं आपल्याला स्टडी करायचं आहे, पण कुणाचा करायचा आहे? तर अशा कंपाऊंडचा करायचा आहे की जो ऑर्गॅनिक नाही आहे. म्हणजेच काय? तर स्टडी ऑफ द कंपाऊंड्स अदर दॅन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला सोडून जे बाकीचे सगळे जे काही कंपाऊंड्स आहेत किंवा सबस्टन्सेस आहेत त्यांचा स्टडी म्हणजे कोण झालं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजेच काय? मी डेफिनेशन काय सांगितली? तर स्टडी ऑफ कंपाऊंड other than carbon compounds. फॉर एक्झाम्पल काय यायचं? फॉर एक्झाम्पल CO2. CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड.
ओके, आता ह्याच्यामध्ये पण बघा, तर या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक कंडिशन आहे की याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असूही शकतो, अदरवाईज तो नसूही शकतो. म्हणजेच काय, तर याच्यामधला जो काही कार्बन आहे तो कुणाशी अटॅच्ड असणार आहे किंवा कुणाशी बॉन्डेड असणार आहे, तर हायड्रोजन ॲटमला सोडून. म्हणजेच काय, तर याच्यामधला कार्बन हा हायड्रोजनशी बॉन्डेड नसून तो अदर इलिमेंट सोबत, फॉर एक्झाम्पल इथं CO2 आहे, याच्यामधला जो काही कार्बन आहे तो कुणाला बॉन्डेड आहे, तर ऑक्सिजनला बॉन्डेड. म्हणजेच काय, तर याच्यामधला कार्बन जो काय आहे तो अदर दॅन हायड्रोजन ॲटमला कनेक्टेड आहे. म्हणजेच कुणाला कनेक्टेड आहे, तो ऑक्सिजन ॲटमला कनेक्टेड आहे. याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आयडेंटिफिकेशन करताना याच्यामध्ये एक असं आहे की याच्यामध्ये कार्बन हा ऑक्सिजनला अटॅच्ड आहे. पण मी मगाशी तुम्हाला एक सांगितलं होतं की याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, म्हणजे याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असूही शकतो, अदरवाईज तो नसूही शकतो. आता हा CO2 हे एक्झाम्पल असं आहे की ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. पण दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे, तर H2SO4. तर एक्झाम्पल H2SO4 म्हणजे काय, सल्फ्युरिक ॲसिड. तर याच्यामध्ये बघा कार्बन ॲटम प्रेझेंट आहे का, नाही. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहे, तर याच्यामध्ये कार्बन असूही शकतो आणि नसूही शकतो. तर CO2 मध्ये कार्बन हा प्रेझेंट आहे, पण तो कुणाला अटॅच्ड आहे, तर अदर दॅन द हायड्रोजन ॲटमला प्रेझेंट आहे, अटॅच्ड आहे. आणि दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे, H2SO4 की ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे, पण तो कोण आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तिसरा टाईप कुठला आहे, फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय, तर भौतिक रसायनशास्त्र. आता भौतिक रसायनशास्त्र म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. कुणाचा स्टडी करायचा आहे, तर बिहेवियर ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजे एखादा सबस्टन्स असेल, तो सबस्टन्स त्याचा कलर कसा आहे, त्याचा वास कसा आहे, म्हणजे त्याला स्मेल कसा आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, या सगळ्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजेच काय झालं, फिजिकल केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय, तर स्टडी ऑफ behavior of substances. तर कुणाचं बिहेवियर, आपल्याला कुणाचे बिहेवियर, कसल्या बिहेवियरचं स्टडी करायचं आहे, तर MP असेल, त्याचा मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल म्हणजे BP असेल, त्याचा स्मेल असेल, अदरवाईज त्याचा कलर असेल. ओके, नेक्स्ट कुठला टाईप आहे, तर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीचं मिनिंग काय आहे, तर जीवरसायनशास्त्र. ओके, आता बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर जीवरसायनशास्त्र म्हणजेच काय, तर स्टडी ऑफ द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, आता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे कोण, जे काही सगळे तुमच्या सभोवताला दिसणारे सजीव आहेत. आता सजीव म्हणजे काय, तर तुम्ही आहे, मी आहे, किंवा पानं आहेत, फुलं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे सगळे कोण झाले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी करणं म्हणजेच काय झालं, बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, नेक्स्ट टाईप कुठला आहे, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याचं मिनिंग काय आहे, तर विश्लेषणात्मक रसायनशास्त्र. आता ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे विश्लेषणात्मक रसायनशास्त्र म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. पण कुणाचा करायचं आहे, तर स्टडी ऑफ कंपोजिशन ऑफ ए सबस्टन्सेस. बघा मी डेफिनेशन काय सांगितली, द स्टडी ऑफ composition of substances. तर काय लिहिले मी इथं, स्टडी ऑफ कंपोजिशन ऑफ ए सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल काय, तर एखादं औषध असेल, तर त्या औषधामध्ये कोणते कोणते घटक प्रेझेंट आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत याचा स्टडी करणं म्हणजेच काय, ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, तर आपण हे बघितलं क्लासिफिकेशन ऑफ ए केमिस्ट्री. आता तुम्हाला एक होमवर्क करायचं आहे. होमवर्क काय करायचं आहे, तर हे जे काही मी क्लासिफिकेशन पूर्ण तुम्हाला आज घेतलेलं आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे व्यवस्थित. ते माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, सेंड करायचं आहे. आणि हां, जो की तुम्ही काल बऱ्याचशा स्टुडंटनी काय केलेला आहे, मला होमवर्क पाठवलेला आहे, तो एकदम छान व्यवस्थित त्यांनी लिहिलेला आहे. असाच तुम्हाला तुमचा रोजचा आहे होमवर्क जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, तर पहिल्यांदा आपण काय बघितलं, नेचर ऑफ केमिस्ट्री बघितलं. आज इथे मी टाईप्स ऑफ मॅटर लिहिलेले आहे, पण जे की आज आपण ते पाहणार नाही आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण ते पाहणार आहे. पण आज आपल्याला काय बघायचं आहे आता, तर क्लासिफिकेशन ऑफ ए मॅटर.
नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ ए मॅटर. सगळ्यांनी लिहा क्लासिफिकेशन ऑफ ए मॅटर. आता मॅटरची डेफिनेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली आहे. विच ऑक्युपाय द स्पेस अँड विच हॅव द मास विच इज नोन ॲज द मॅटर. आता बघा हे जे दोन टाईप्समध्ये क्लासिफिकेशन होतं किंवा याचे दोन भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे प्युअर सबस्टन्स आणि दुसरा आहे मिक्सचर. आता बघा प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अजिबात कुठलीही भेसळ नसते. आणि मिक्सचर म्हणजे काय तर मिश्रण. ओके, आता बघूया पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला प्युअर सबस्टन्स म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एखादा बीकर घेतलाय, एक काचेचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी काय केलंय पाणी घेतलंय, म्हणजेच काय घेतलंय H2O. ओके, आता प्युअर सबस्टन्स म्हणजे काय बघा की ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हे कसं असतं फिक्स्ड असतं. प्युअर सबस्टन्स कसा आयडेंटिफाय करायचा की ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हे कसं असतं फिक्स्ड असतं. म्हणजेच काय तर इथं वॉटर मॉलिक्यूल आहे. आता हा वॉटर काय आहे तर H2O की ज्याच्यामध्ये हायड्रोजन्स किती आहेत 2 आहे, ऑक्सिजन किती आहे 1 आहे. यांचं कंपोजिशन म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं कंपोजिशन कसं आहे फिक्स्ड आहे. म्हणून तर आपण काय म्हणतो प्युअर सबस्टन्स. अजून एखादं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल दुसरं H2SO4 असेल तर आता हा H2SO4 म्हणजे काय सल्फ्युरिक ॲसिड. हा तयार करण्यासाठी याच्यामध्ये हायड्रोजन्स किती आहेत 2 आहेत, सल्फर किती आहे 1 आहे, ऑक्सिजन किती आहेत 4 आहेत. म्हणजे याच्यामध्ये हे जे काही सगळे एलिमेंट्स आहेत या सगळ्या एलिमेंट्सचं कंपोजिशन कसं आहे फिक्स्ड आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो प्युअर सबस्टन्स. म्हणजेच काय तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हे फिक्स्ड असतं त्याला आपण काय म्हणतो प्युअर सबस्टन्स. ओके, अजून एखादं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल काय फॉर एक्झाम्पल HCl असेल, हायड्रोजन ह्याच्यामध्ये किती आहे 1 आहे, Cl याच्यामध्ये किती आहे 1च आहे. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन या दोघांचं कंपोजिशन कसं आहे फिक्स्ड आहे. त्याला आपण काय म्हणतो प्युअर सबस्टन्स. हे झाले सगळे एक्झाम्पल्स प्युअर सबस्टन्सचे. आता मी अजून एक सांगायचं याच्यामध्ये की हा प्युअर सबस्टन्स आहे याचं केमिकल कंपोजिशन फिक्स्ड आहे. म्हणजे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा ह्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा कशा असणार आहेत डिफाइनेड असणार आहे. डिफाइनेड म्हणजे कशा निश्चित. म्हणजेच काय तर यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा कशा असणार आहेत डिफाइनेड असणार आहेत. केमिकल कंपोजिशन फिक्स्ड, डिफाइनेड प्रॉपर्टीज आर ऑल्सो फिक्स्ड. म्हणजेच काय तर प्युअर सबस्टन्स म्हणजे केमिकल कंपोजिशन फिक्स्ड आणि त्यांचं केमिकल कंपोजिशन फिक्स्ड आहे. म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहेत डिफाइनाइट. दॅट इज द डिफाइनाइट केमिकल किंवा डिफाइनाइट प्रॉपर्टीज म्हणून सर डिफाइनाइट प्रॉपर्टीज. ओके, नेक्स्ट बघूया मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय मिश्रण. आता बघा मिश्रण किंवा मिक्सचर म्हणजे काय. ओके, आता इथे मी काय सांगितलं तुम्हाला प्युअर सबस्टन्स. जर समजा मी हा वॉटर मॉलिक्यूल घेतला किंवा हा वॉटर घेतला, या वॉटरमध्ये जर मी शुगर ॲड केली. बघा मी काय सांगते जर मी H2O घेतलं आणि त्याच्यामध्ये काय केलं शुगर ॲड केली तर मला सांगा हे जे काय वॉटर आहे ते प्युअर राहील का नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मी शुगर ॲड केली म्हणजे याच्यामध्ये मिश्रण तयार झालं कुणाचं वॉटर आणि शुगरचं. म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हे फिक्स्ड असतं त्याला आपण काय म्हणतो मिक्सचर म्हणतो. अजून एखादं एक्झाम्पल बघा. जर समजा मी सरबत केला तर त्याच्यामध्ये काय असतं तर पाणी असतं, त्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामध्ये साखर असते आणि त्याच्यामध्ये लिंबू असतं. आता जर समजा मला सरबत जर गोड हवा असेल तर मी त्याच्यामध्ये काय करणार साखरची क्वांटिटी थोडी जर जास्त घालणार आणि जर समजा मला तो गोड नको आहे तर मी त्याच्यामध्ये काय करणार साखरची क्वांटिटी थोडी कमी करणार. म्हणजे याच्यामध्ये शुगरचं कॉम्पोजिशन फिक्स्ड आहे का किंवा त्याच्यामध्ये मिठाचं कॉम्पोजिशन फिक्स्ड आहे का. जर समजा मला तो एकासाठी करायचा असेल तर त्याचं कॉम्पोजिशन वेगळंच असेल, मला तो 10 माणसांसाठी करायचा असेल तर त्याचं कॉम्पोजिशन वेगळं असेल. म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये कॉम्पोजिशन हे फिक्स्ड नसतं, ज्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन हे फिक्स्ड नसतं त्याला आपण म्हणतो मिक्सचर. आता त्याचं केमिकल कॉम्पोजिशन फिक्स्ड नाही म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज डिफाईन्ड असतील का नसतील. म्हणजेच काय तर मिक्सचर म्हणजे काय तर केमिकल कंपोजिशन नॉट फिक्स्ड आणि त्याचं कंपोजिशन फिक्स्ड नाही आहे म्हणून कसल्या त्याच्या प्रॉपर्टीज इनडिफायनाइट प्रॉपर्टीज आहेत. इनडिफायनाइट म्हणजे कसल्या अनिश्चित त्याच्या कशा आहेत प्रॉपर्टीज आहेत. ओके, हा क्लासिफिकेशन अजून संपलेलं नाहीये.
आता हा प्युअर सबस्टन्स अगेन इट इज डिवायडेड इंटू द टू टाइप्स, म्हणजे या प्युअर सबस्टन्सचे परत दोन भाग पडतात. त्याच्यामधला पहिला आहे इलिमेंट. एलिमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य. आणि दुसरं आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय तर मिश्रण तयार करणे. ओके, आता एलिमेंट्स म्हणजे काय तर मूलद्रव्य. आता हा जो काही एलिमेंट आहे तो कुणाचा टाइप आहे, प्युअर सबस्टन्सचा. म्हणजे हा सुद्धा कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे, प्युअर फॉर्म मध्ये असणार आहे. मग एलिमेंटची व्याख्या काय सांगता येईल, तर त्याची डेफिनेशन काय बघा, तर एलिमेंट्स आर दोज प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken into the simpler substances by any ordinary chemical change. बघा मी डेफिनेशन काय सांगितली, तर दोज प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken into the simpler substances by any ordinary chemical change. म्हणजेच काय तर हा एक असा प्युअर सबस्टन्स आहे की तुम्ही त्याला ब्रेक करू शकत नाही, म्हणजे तोडू शकत नाही कोणतीही रासायनिक त्याच्यावर अभिक्रिया केली तरी पण. म्हणजेच काय बघा मी काय सांगितले डेफिनेशन, तर एलिमेंट्स म्हणजे काय तर दोज प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken into simpler substances by ordinary chemical change. डेफिनेशन काय दिली आहे, तर दोज प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken into the simpler substances by ordinary chemical change. फॉर एक्झाम्पल काय, तर समजा एखादं मी याचं एक्झाम्पल काय असेल, हायड्रोजन असेल. जर समजा मी हायड्रोजनला घेतला तर त्याचे मला जर तुकडे करायचे म्हणले तर ते पॉसिबल आहेत का, नाही. म्हणजे एलिमेंट हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, प्युअर फॉर्म मध्ये असतो, जे की ज्याला की आपण त्याला ब्रेक करू शकत नाही. अजून एखादं एक्झाम्पल, आता मूलद्रव्य किंवा एलिमेंट्स हे पिरियडिक टेबल मध्ये सगळे एलिमेंट्स ते कशा फॉर्म मध्ये असतात, प्युअर फॉर्म मध्ये असतात. म्हणजे ऑक्सिजन घ्या, क्लोरीन घ्या, नायट्रोजन घ्या, सल्फर घ्या, मॅग्नेशियम घ्या, तर हे सगळे काय आहे तर एलिमेंट्स आहेत, म्हणजे मूलद्रव्य आहेत की ज्याला आपण तुम्ही सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये ब्रेक करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, प्युअर सबस्टन्स. आता बघा आपल्याला काय बघायचंय, कंपाऊंड. आता कंपाऊंड म्हणजे काय तर असा पदार्थ किंवा असा प्युअर सबस्टन्स जो की तयार होतो, पण कुणापासून तयार होतो, तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्सच्या कॉम्बिनेशन पासून. पण त्याच्यामध्ये जे काही एलिमेंटचं कंपोजिशन असेल किंवा एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन असेल ते कसं असणार आहे, फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये असणार आहे. बघा मी काय सांगते, तर कंपाऊंड म्हणजे काय तर दोज प्युअर सबस्टन्सेस which are made up from two or more elements in a fixed proportion किंवा in a fixed composition. तर त्याच्यामध्ये जे काही दोन किंवा दोन पेक्षा जास्त तुम्ही एलिमेंट यूज करणार आहेत ते कसे असणार आहेत, तर फिक्स्ड कंपोजिशन मध्ये असणार आहे किंवा फिक्स्ड क्वांटिटी मध्ये असणार आहे, तर आपण काय म्हणतो, कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल ऑलरेडी मी एकदा डेफिनेशन लिहिते. तर डेफिनेशन त्याची काय आहे, तर कंपाऊंड म्हणजे काय, तर दोज प्युअर सबस्टन्सेस which are made up of two or more elements in a fixed composition or proportion म्हटलं तरी पण चालेल. तर those pure substances which are made up of two or more elements in a fixed composition. म्हणजे असा कंपाऊंड किंवा असे प्युअर सबस्टन्सेस की जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्यांपासून तयार होतात, पण त्याच्यामध्ये जे काही तुम्ही मूलद्रव्य यूज करताय ते कसे पाहिजे, तुम्हाला फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये म्हणजे फिक्स्ड क्वांटिटी मध्ये पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो,
कंपाऊंड म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, तर अमोनिया घ्या. अमोनियाचा फॉर्म्युला काय, तर NH3, की ज्याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे, 1 आहे. हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत. म्हणजेच हा नायट्रोजनचा फॉर्म्युला काय, तर त्याच्यामध्ये 1 नायट्रोजन आहे, तो किती हायड्रोजन ॲटमला बॉन्डेड आहे, तर 3 हायड्रोजनला बॉन्डेड आहे. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनची क्वांटिटी आणि नायट्रोजनची क्वांटिटी कशी आहे, फिक्स्ड आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. अजून एखादं एक्झाम्पल घ्या. समजा फॉर एक्झाम्पल मी HCl घेतलं, तर याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे, 1 आहे. क्लोरीन किती आहे, 1च आहे. म्हणजे हा काय झाला, कंपाऊंड झाला. अजून एखादा एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल असेल CO2 असेल, याच्यामध्ये कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत. म्हणजे याच्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे कार्बनचा एलिमेंट आणि ऑक्सिजनचा एलिमेंट याच्यामध्ये यांचं कॉम्पोजिशन कसं आहे, फिक्स्ड आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. आता हे झालं आजचं लेक्चर. अजूनही क्लासिफिकेशन ही संपलेलं नाहीये. पुढे आपल्याला काय बघायचे, तर एलिमेंट्स. हा जो काय एलिमेंट्स आहे ते अगेन इट इज डिवायडेड इंटू द 3 टाइप्स. म्हणजे याचे परत 3 भाग पडतात. तो आहे मेटल, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता हे जे काही मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स जे की तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, पण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूयात, नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. पण तुम्हाला माझा होमवर्क जो काही मी सांगितलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे, आणि हे पण त्याच्यामध्ये करायचं आहे जे की एलिमेंट आणि कंपाऊंडपर्यंत पण तुम्हाला होमवर्क करायचं आहे. तो माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. इथं आपण माझं लेक्चर थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला उद्या परत भेटूया. थँक्यू सो मच.